ओलं खोबरं आणि काजूची मिठाई. तर त्यासाठी इथे काजू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे पनीरसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. इथे ओलं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, त्याचा वरचा काळपटपणा नाही घेतला मी. साखर घेतलेली, विलायची घेतलेली. आता सर्वात प्रथम आपल्याला कढई गरम करून त्याच्यामध्ये हा कीस गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे, विलायची पावडर घालायची आहे. साखर घेतली मी. आता हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत. आपली साखर विरघळलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काजू पावडर ॲड करायची आहे. आता ही मिक्स करून घ्या, चांगली छानपैकी मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून त्याच्यामध्ये पनीर मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे परत मिश्रण आपल्याला कढईमध्ये गरम करायचं आहे. आता ह्या मिश्रणचा आपला घट्ट गोळा तयार झाला पाहिजे, जसा काजू कतलीसाठी आपण तयार करतो तसंच. पण इथे मी ओल्या नारळाचा उपयोग केला आहे आणि पनीर वापरलेलं आहे. आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे. एका ताटाला तूप लावून आपल्याला हे छानपैकी मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण थंड झालं आहे. परत एका प्लेटला तूप लावून हे मिश्रण आपण याच्यामध्ये सेट करून घेऊ. बाहेर पाऊस पडतोय. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, सेट झालेलं आहे छानपैकी. आता सुरीने आपण याला कट करून घेऊ. छानपैकी बर्फीचा आकार देऊ आणि याच्यावर मी फूड कलर वापरलेला आहे, त्याचे टिपके दिले आणि पिस्ता कापून याला चिटकवलेला आहे आणि आपली मिठाई तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या टाईपची मिठाई? एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.